तर उल्हास नदी सुद्धा आता धोक्याची पातळी गाठते। तसंच उल्हास नदी हा इशारा पातळीवर गेलेली आहे आणि बदलापूरकरांना या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे आता सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। आपण पाहतोय बदलापूरमध्ये उल्हास नदी आता ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे। आपण पाहतोय उल्हास नदीतली ही दृश्य काल संध्याकाळची दृश्य आपण एका बाजूला पाहतोय। तर उल्हास नदी ही आता धोक्याच्या पातळीच्या पुढे गेलेली आहे। या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। किशोर पगारे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। किशोर, उल्हास नदीला सुद्धा आता जवळपास पूरस्थिती निर्माण झालेली आहे, दुथडी भरून ही नदी वाहते। काय अपडेट्स? नक्कीच अगदी हा जो काल पासून ज्या पावसाने थैमान घातलेला आहे, अगदी जून महिन्याचा हा जो पाऊस आहे तो मे महिन्यातच येऊन थडकला आहे। त्यामुळे ठाणे जिल्ह्यातला हा जो बदलापूरचा भाग आहे, बदलापूर शहर आहे, ग्रामीण आहे, यामध्ये जी उल्हास नदी जी वाहते ही नदी आता दुथडी भरून वाहते। आजच बदलापूर शहरामध्ये बेलवली भागात एक भुयारी मार्ग आहे, जिथे एक कार चालक अडकला होता। त्याला कसाबसा बाहेर काढला, कारण की नियोजन असल्यामुळे तो बरोबर रस्ता बांधलेला नव्हता आणि त्यामुळे अनेक दिवस अनेक वर्ष हा त्रास तिथल्या बंदपूरकरांना सहन करावा लागतोय। पावसाचं म्हणाल तर जवळजवळ 164 मिली आतापर्यंत पाऊस झालेला आहे। जर 50 मिली पाऊस झाला नदीपात्रात तर त्याच्या पुढे धोक्याची घटना असते, पण त्यामुळे प्रशासनाने अलर्ट झालेला आहे। आसपासची जी गावं आहेत त्या गावांना सतर्क इशारा दिला आहे। त्यामुळे प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली असं जरी कळवलं असलं तरी सुद्धा नागरिकांमध्ये पाण्याविषयी, या पावसाच्या पाण्याविषयी घबराट आहे। नक्कीच, धन्यवाद किशोर। आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण पाहतोय उल्हास नदी ही इशारा पातळी या नदीने गाठलेली आहे, त्यामुळे आसपासच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण पाहतोय खरं तर या इतक्याशा पावसामुळे रेकॉर्ड ब्रेक खरं तर पाऊस झालेला आहे गेल्या काही तासांमध्येच आणि सगळीकडे जवळपास पूरस्थिती निर्माण झाली आहे।